किलोमीटर अंतरावरती मुरिदिके हे लष्कर ए तैयबाचं मुख्यालय आहे आणि याचीच मरकज ए तैयबा अशी सुद्धा ओळख आहे। ही एक मशीद आहे आणि या मशिदीसाठी आणि अतिथीगृहासाठी विश्रांतीगृहासाठी ओसामा बिन लादेनने 1 कोटी रुपये दिले होते काही वर्षांपूर्वी। दहशतवादी अजमल अमीर कसाबला सुद्धा ISIनं जे ट्रेनिंग दिलं, जे प्रशिक्षण दिलं ते इथेच या मरकजमध्ये देण्यात आलं होतं। लष्कर ए तैयबाचं एक प्रकारे वैचारिक, लॉजिस्टिक आणि ऑपरेशनल सेंटर म्हणजे या मरकजची ओळख होती। पाकिस्तानसह काश्मीरमधनं शेकडो जणांची भरती दरवर्षी या मरकजमध्ये केली जायची। दहशतवादी कारवायांसाठी इथे प्रशिक्षण सुद्धा दिलं जायचं। साधारणतः 200 एकरांचा परिसर होता आणि या इतक्या मोठ्या परिसरामध्ये दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं जायचं। दहशतवाद्यांचे कॅम्प्स इथे राबवले जायचे। सगळ्यात मोठ्या दहशतवादी अड्ड्यांपैकी एक हे मरकज होतं। 1980 साली हाफिज सईदनं ISI आणि बाहेरून मिळालेल्या निधीतनं या मरकजची स्थापना केली होती। त्याच मरकजचं आणि मरकजची ज्यांनी स्थापना केली ते सर्वांचे एक प्रकारे भारतानं या हल्ल्यामधनं आता कंबरडं मोडलंय।